आहेत त्यांच्याबद्दल इकडे संग्रामला काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे घनश्यामबद्दल इकडे त्याला सांगत आहेत आणि त्या सांगताना त्याची स्तुती देखील करत आहेत आणि लायकी देखील काढत आहेत. चला तर बघूयात हे असं काय बोलतायत. त्यांचं डिस्कशन असं आहे की घनश्याम ज्यावेळेस घरामध्ये होता त्यावेळेस अंकिता आणि धनंजय हे तिकडे बसलेले होते आणि अंकिता अशी म्हणली की सट्ट करणं अशी मला देव वाटते ना त्या पुढाऱ्याला. ही क्लिप भाऊंच्या धक्क्यावरती घनश्यामला दाखवली आणि तो इतका बेकार चिडला की बाहेर येऊन डायरेक्ट यांनी आत्ता मला करून दाखवावं, यांनी आत्ता मला मारून दाखवावं. त्यावरती माझं असं उत्तर होतं की नाही रे, मी दिली असती पण इथं चालत नाही. आणि अंकिता मी अजूनही माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे असं सांगत होती. तर वैभव सांगतो की आणि काय झालं, घनश्याम आणि मी आमच्या दोघांचं एक छोटंसं भांडण झालेलं होतं आणि तो मग चिडायचा, फुगायचा, रुसायचा आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसायचा. मग आम्ही गर्लफ्रेंड असल्यासारखं ह्याला मनवायला जायचो. मग ह्या वेळेस जान्हवी आली आणि ती म्हणाली की काय रे घनश्याम, तुला वैभव एवढं तुझं प्रॅक्टिस घेतो, तुझी एक्सरसाइज घेतो, तुला तर एवढं जेवण देतो, तरी देखील तू त्याला असं करतोयस, त्याच्याशी बोलत नाही, त्याच्याशीच भांडतोयस तू, तर तुला काहीतरी लाज शिल्लक आहे का, असं जान्हवी म्हणालेली होती. आणि घनश्याम डायरेक्ट तिला म्हणाला की तुझ्याकडे थोडीशी लाज शिल्लक असेल तर देशील का. तर जान्हवी सांगते आईच्या गावात माझी एवढी सटकलेली ना, असाच बाहेर गेला तो, असं चुटक्या वाजवून दाखवत असते आणि सांगते असाच बाहेर गेला तो, मला त्याच्याबद्दल गिल्ट देखील नाही वाटला. त्यामुळे घरातून बाहेर जाताना फक्त अरबाजच्या डोळ्यात पाणी आलं, बाकी कोणालाही कसलाही गिल्ट वाटला नाही, असं धनंजयचं इकडे म्हणणं असतं. तर वैभव सांगतो की नाही, मला जरा वाईट वाटलं पण मला रडायला नाही येत. त्यामुळे लोकांना काय वाटतं, आईला कोण जरी गेलं तरी ह्याला रडायलाच नाही येत, पण माझ्या कांदा कापताना सुद्धा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, पाणीच नाही येत. त्यावर जान्हवी सांगते अरे वैभव, मी सुद्धा बाथरूम एरियामध्ये जाऊन खूप रडले, पण माझ्या डोळ्यात ना त्यावेळेस मी पाणी आणून नाही दिलं, मी खूप रडले घरात जाऊन, पण म्हणजे मजाक मस्ती या गोष्टी मला आठवत होत्या, परंतु त्याच्याबद्दल गिल्ट असा कुठला नव्हता की हा घरातनं बाहेर कसा गेला. त्याची मस्ती मला खूप आवडायची. त्यावरती डीपीचं मध्येच चालू होतं, आईला 8 आठवडे जर मी वैभ्यासोबत राहून जर मी जाताना तो नाही रडला तर काय उपयोग आहे असल्या मैत्रीचा. तर या वाक्यावर सगळेच असतात. तर वैभव म्हणतो की एवढा पुढारी घरात सगळ्यांसाठी चांगलाच एंटरटेनमेंट होता. तर अशा प्रकारे घनश्यामची इकडे लायकी काढतायत आणि स्तुती करतायत. तर आता धनंजयला वैभवच्या डोळ्यात पाणी यायला हवं आहे. तर घनश्याम घरातून बाहेर गेला याबद्दल तुम्हाला आनंद झालेला की वाईट वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.